1 टन ऊस गाळल्यानंतर 120 किलो साखर निघते. त्या साखरेचे पैसे होते तर आजच्या रेटनं 4800 रुपये. मोलासेस 40 किलो निघतंय त्याचं 520 रुपये होते. बग्याज 270 किलो निघतंय त्याचं 1080 रुपये होते. त्यानंतर मळी आहे आणि राख आहे, याचा हिशोब आपण धरलेला नाही. तर ह्या तिन्हीचा हिशोब धरला तर 6400 रुपये होते. आज प्रत्येक जण गडी उठतो, या कोण इकतंय कोण चालवाय देतंय. तुम्ही संस्था कुणाच्या येत्या, आमचं पैसे आहेत, आम्ही मालक आहे, तुम्ही आमच्या परस्परच इकायला लागलाय. म्हणजे सरकार सुद्धा ह्यांना पाठीशी घालते, कारण घेणारी हीच आहे ती. सरळ सरळ एक टोळी आहे ही. रुपया गोळा करून शेअर्स भरून आपल्या स्वतःच्या मालकीचं कारखाना उभा केलं आणि काडी मोल किमतीने कारखाने यांनी विकलं. 31 कारखाना महाराष्ट्रात घेतलं या बोत्रे पाटलांनी. 17 कारखाना स्वतः मालकीच केलं. हे बोत्रे पाटील ही बावला आहे. याच्या पाठीमाग अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणेचा मुलगा यांची तिघाची पार्टनरशिप आहे. 100 कोटी रुपये आमदारकीला उधळते ती. एका गावात 40 लाख द्यावं इतका पैसा यांनी मारलाय की अक्षरशः शेतकरी दिसूधडीला मिळवला यांनी. ही राक्षसापेक्षा बेकार, पूर्वी राक्षस होती त्या राक्षसापेक्षा बेकार कारखानदार. चेअरमनला राक्षस म्हणलं तर काय वावगं ठरायचं नाही. आज तुम्ही 5-5 वर्षाला दारात जाताय, पाया पडताय, मला मतदान करा. त्या कारखान्यावर सभासद गेला तर तिथं त्यांनी हिशोबाचा फलक लावला पाहिजे. आजचं गाळप 7000 टन आहे, साखर एवढी पोती निघाली, बाग्याचं एवढं झालं, इथेनॉलचं एवढं झालं, कोजेनचं एवढं झालं. ही फलक लावला पाहिजे. का तुम्ही लावत नाही? ही जर लावलं ना तर अक्षरशः ह्या चेअरमनला लोक त्याच दिवशी खुर्च्या काढून घेतील. शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी अविनाश. पुन्हा एकदा महाराष्ट्र माझाच्या एका नव्या विषयामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, पुन्हा एकदा पंढरपूरमधून ऊस दराच्या संदर्भानं आंदोलनाची ठिणगी ही त्या ठिकाणी पडले. खरं तर साखर कारखाने ज्या वेळेला सुरू होतात त्यापूर्वी पाठीमागचे काही दिवस झालं सातत्यानं शेतकरी संघटनांची मागणी अशी राहिली आहे की ऊसाची FRP जाहीर करा किंवा ऊसाचे दर जाहीर करा आणि मग कारखाने सुरू करा. परंतु या वर्षीच्या हंगामामध्ये मात्र पुढं कुठल्याही निवडणुका नसल्यामुळं साखर कारखानदारांनी आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी साखर कारखाने सुरू करायच्या हालचाली सुरू केल्यात. काही कारखाने सुरू झालेत आणि मग त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शेतकरी संघटना आक्रमक होतानाचं चित्र बघायला मिळते. आणि मग या साखर कारखानदारीच्या संदर्भातला वेगवेगळ्या पद्धतीचे मुद्दे सातत्यानं रस्त्यावर जाऊन लोकांशी मांडत असताना या ऊसाचं गणित शेतकऱ्याला समजावून सांगण्याची भूमिका संघटनेतले वेगवेगळे पदाधिकारी घेत आहेत. आज माझ्यासोबत खऱ्या अर्थानं या पंढरपूर, सोलापूर आणि महाराष्ट्रातल्या शेतकरी चळवळीतला खरा नेता, ज्यानं रस्त्यावरची लढाई अनेक वेळा लढली, ज्या माणसाच्या अंगावर या साखर कारखानदारीच्या संदर्भातली लढाई करताना, ऊस दराची लढाई करताना जवळपास 30 ते 35 गुन्हे ज्या माणसावर, या शेतकऱ्यासाठी ज्या माणसानं आपल्या अंगावर घेतलेत ते समाधान फाटे आपल्या सोबत आहेत. अर्थात त्यांनी शेतकरी संघटनेची वेगवेगळी पदं त्या ठिकाणी उपभोगलेत. परंतु हा एक असा चेहरा आहे ज्या चेहऱ्याला चळवळीचं काम करण्यासाठी कुठल्याही पदाची गरज नाही. आपल्यापैकी बहुतेक जण आणि विशेषतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हा ज्ञात असलेलं नाव आहे. आज खरं तर समाधान फाटे यांच्यासोबत चर्चा करत असताना काल त्यांनी ज्या पद्धतीनं आवाज उठवला आणि शेतकरी संघटनेतल्या ज्या काही वेगवेगळ्या गट तट पडलेत त्या सगळ्या एकत्रित येत असताना या साखर कारखानदारांना वटणीवर आणत इथल्या शेतकऱ्यांना त्याच्या हक्काचा, घामाचा पैसा मिळवून देण्याची भूमिका ज्या पद्धतीने इथल्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांनी काल घेतले, त्यातून कुठेतरी काल या आंदोलनाची ठिणगी पडली. आणि आज त्याच्या दुसऱ्या दिवशी मी समाधान फाटे यांच्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये बसलोय. खरं तर साखर कारखानदारीच्या बाबतीमध्ये किंवा ऊस दराच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा, त्या संदर्भातले मुद्दे, अगदी शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन रिकव्हरीची मशीन हातात घेऊन त्याची रिकव्हरी तपासण्यापर्यंतचं काम आपण महाराष्ट्र माझावर त्या ठिकाणी या अगोदर देखील केले. परंतु हे सगळं होत असताना काल ज्या वेळेला तुम्ही असाल, सचिन पाटील असताल, दीपक भोसले असताल, जी या पंढरपूर तालुक्यातली आणि सोलापूर जिल्ह्यातली शेतकरीची जी चळवळ आहे टिकवून ठेवणारी ही तुम्ही जी 3-4 चेहरे प्रमुख असतात ना, अर्थात तुमच्या पाठीमागं अनेक असे करते हात आहेत जे समोर नसतील पण पाठीमागं निश्चितपणे राबतात. त्यांच्या सगळ्यांच्या खरं तर काल मी माझ्या महाराष्ट्र माझावर देखील त्या बातम्या बघितल्या. खरं तर हे सगळं बोलू की आंदोलन कसं चालेल, 15 तारखेचा अल्टिमेट आहे, त्यानंतर वेगवेगळ्या साखर कारखानदारांना जाऊन तुम्ही भेटणार आहात, मुळात FRP आणि त्यानंतरचा तुमचा 3500ची जी आता चर्चा आहे, जो उद्या तुमच्या या ऊस परिषदेमध्ये काय ठरतं मला आज तरी माहीत नाही. परंतु ह्या सगळ्याच्या संदर्भानं हे चालत राहील. परंतु हे होत असताना
आज कुठंतरी शेतकऱ्याला त्याच्या ऊसाचं नेमकं काय होतंय किंवा त्याच्या 1 टन ऊसापासून नेमकं काय काय तयार होतं, साखर कारखानदाराला त्यामागं किती पैसा मिळतो, मग शेतकऱ्याच्या वाट्याला परत किती जातो, दुसऱ्या बाजूला त्याचा उत्पादन खर्च किती वाढलाय, अशा अंगानं खरं तर आज तुमच्याशी संवाद साधाय. त्यामुळे पहिलं तर तुमचं याच्या विशेष व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आणि पहिलाच प्रश्न असा आहे समाधानजी की 1 टन ऊसाचा हिशोब जरा मला तुमच्याकडून घ्यायचा आहे, जो तुम्ही लिहिलाय माझ्या समोर, या समोरच्या ह्याच्यावर आहे. तर काय होतं 1 टन ऊसापासून साखर कारखानदाराला किती पैसे मिळतात आणि 1 टन पिकवायला देखील शेतकऱ्याला किती कष्ट करावं लागतं, ही कशी बेरीज मांडायची? हे आता माझ्याकडे सगळे आकडेवारी आहे. 1 टन ऊस जर आपण कारखान्याला जर गाळप केला तर 1 टनापासून मिळणार पैसे 1 टन ऊस गाळल्यानंतर 120 किलो साखर निघते. आणि त्या साखरेचे पैसे होते तर आजच्या रेटनं 4,800 रुपये. बरं, कशी धरली ती साखर? ती साखर 42 रुपयेनं आज बाजारामध्ये चालू आहे. पण आपण टेंडर जे निघतंय त्या टेंडर पद्धतीनं जर आजचा रेट धरला तर 39 आहे, 38 आहे, 40 आहे, अशा 3 प्रकारची व्हरायटी आहे. बरोबर. तर त्या पद्धतीनं आपण हा हिशोब धरलेला आहे. 40 रुपयाने धरलाय. हा, मोलासेस 40 किलो निघतंय, त्याचं 520 रुपये होते. बग्याज 270 किलो निघतंय, त्याचं 1,080 रुपये होते. त्यानंतर मळे आहे आणि राख आहे, त्याचा हिशोब आपण धरलेला नाही. तर ह्या तिन्हीचा हिशोब धरला तर 6,400 रुपये होते. म्हणजे फक्त साखर, मोलॅसेस आणि बग्याज याचं 6,400 रुपये होते. ह्याच्यातनं या ऊसासाठी येणारा खर्च, गाळप करण्यासाठी येणारा खर्च, वाहतुकीचा खर्च येतो 800 रुपये, तोडणी आणि वाहतूक. आणि त्याच्यावर प्रक्रिया करायसाठी, साखर बनवायसाठी जी कारखान्यातली कामगार असतील, तिथला मशिनरीचा खर्च असेल, ह्या सगळ्याचा मिळून आपण 1,500 रुपये पकडलेला आहे. 2300 रुपये एकूण 1 टन ऊस गाळायला खर्च धरलाय कारखानदाराला. 2300 रुपये आणि 6,400, 6,400 रुपये मधनं 2300 रुपये वजा केलं तर आज नीतीला 41 रुपये दर द्यायला ह्यांना कुठलीही अडचण नाही. ह्यांच्याच अहवालामध्ये आपण 2300 रुपये पकडलाय, ह्यांच्या अहवालामध्ये ऍक्च्युअली खर्च हा 1,500 रुपये आहे. म्हणजे आता आपण अजून त्यांचा जास्त खर्च पकडला. हा, आपण जास्त पकडलाय. आणि मळे आणि राखाचा हिशोब आणखीन आपण ती पैसे धरले नाहीत ह्यात. तर एवढं पैसे आज 1 टन ऊसापासून होत्यात. आणि कारखानदार आपल्याला देते ती किती? 1,000 रुपयाचा फरक टना माग आहे. कसली लुटाई, कसलं खाना आहे ही. राक्षसापेक्षा बेकार, पूर्वी राक्षस होती, त्या राक्षसापेक्षा बेकार कारखानदार. चेअरमनला राक्षस म्हणलं तर काय वावगं ठरायचं नाही. इतकं शेतकऱ्यांना लुटलं जाते दिवसा डावळ्या. आज तुम्ही 5-5 वर्षाला दारात जाताय, पाया पडताय, मला मतदान करा, सहकारी संस्था इलेक्शन लढवताय, त्या कारखान्यावर सभासद गेला तर तिथं त्यांनी हिशोबाचा फलक लावला पाहिजे. आजचं गाळप 7,000 टन आहे, साखर एवढी पोती निघाली, बाग्याचं एवढं झालं, इथेनॉलचं एवढं झालं, कोजेनचं एवढं झालं, ही फलक लावला पाहिजे. का तुम्ही लावत नाही? ही जर लावलं ना तर अक्षरशः ह्या चेअरमनला लोक त्याच दिवशी खुर्च्या काढून घेतील, त्याच दिवशी, आणि त्या कारखान्यातनं हाकलून काढतील. अशा पद्धतीची इतक्या भयानक मोठ्या चोऱ्या द्या. ह्यातनं काटामारी तुम्हाला सांगितलं नाही आणखी. ती तर खेप माग 2 टनाची सर, खेपा माग 2 टन काटा हाणला जातोय. माझ्याकडं वाउचर आहे. सांगोल तालुक्यातलं चिक महोद महेश महादेव भोसले याचा गेल्या वर्षी ऊस गेला. आणि त्या ऊस गेला आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तालुका आहे, झेरंडेश्वर, चिमणगाव गाव आहे, तिथं 120 किलोमीटर अंतर पडले. 32 रुपये पहिले पेमेंट दिले. आपला ऊस 40 किलोमीटर अंतरातनं जातोय. 300 रुपये वाहतुकीत वाढलं त्यांचं, म्हणजे ती दर पडला आपल्याला 35 रुपयेनं टनाला. म्हणजे आज झेरंडेश्वर आणि आपल्यातल्या जिल्ह्यातला कुठला जरी कारखाना पकडला तर
600 रुपयाचा ते 700 रुपयाचा टनामागं फरक आहे त्या कारखान्यात आणि आपल्या कारखान्यात. ऊस तीच आहे, पाणी तीच आहे, माती तीच आहे. एवढ्या लांब ऊस नेऊन एवढा दर देऊ शकते. आपली का दी नाही. ही लुटायला बसली ती. या एका बाजूला दाखवायचं दात वेगळा आहे आणि खायचं दात वेगळा आहे. चेअरमन झाल्याच कुठला चेअरमन असू द्या, चेअरमन व्हायच्या आधीची परिस्थिती बघा. हा राजदूत गाडीवर गाडी हिंडत होतं, पेंढरवर हिंडत होतं. चेअरमन झाल्या अब्जावधी रुपये ही गाडी कमवते. पुणे मुंबई या ठिकाणी 25 एकर रान घेतात. प्रत्येक 5 वर्षाला आमदारकीला 100 कोटी रुपये खर्च करतात. 100 पेक्षा जास्तच. इतका पैसा येतोय कुठनं? ही साखरेचं रिकव्हरी मारून बिगर गेटपासच्या गाड्या बाहेर काढल्या जाते. बिगर गेटपासच्या गाड्या बाहेर काढल्या जाते. आता ही सगळी जी लूट आहे तुम्ही आता मला सांगताय, हा हिशोब तुम्ही चांगला लिहून आणलाय बरं का. 1 टन उत्पादनापासून साखर 120 किलो, मोलॅसिस 40 किलो, बगॅस 270 गुणिले 4 रुपये त्यांनी केले. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी इथेनॉल, स्पिरिट, राख आणि ह्या बाकीच्या बऱ्याच गोष्टी. आणि काय ते तुमचं ते तुम्ही अशी मळी पण म्हणला, त्या मळीमध्ये आम्ही बघतोय की अक्षरशः पाण्याचा ढीग आहे मळीमध्ये. म्हणजे त्याची वजन अजून वेगळी आहे, ती सगळ्याची वजन पैसा वेगळा आहे. आज 800 रुपयेनं मळी जाते जागणं. जाग्यावर जर तुम्ही मळी घ्यायला गेला, द्राक्षीवाला, डाळिंबवाला, बागायतदार, तर 800 रुपये टनानं कारखाना मळी देतोय की जी पदार्थ टाकून द्यायचा आहे त्याला कायच. या सगळ्या पदार्थात खालच्या दर्जाचा पदार्थ आहे राख आणि मळी. त्याला टनाला 800 रुपये घेत आहे. जळान राव 16-17 रुपये किलो चाललंय. जळान वाळलं जळान. आणि उसाला तुम्ही 3 रुपये सुद्धा, 4 रुपये सुद्धा दिन आहे. शोकांती काय. त्या बाजूला तुम्ही हे सांगता की साखर कारखानदारीतनं टनामागे एवढा मोठ्या प्रमाणामधली रक्कम हे साखर कारखानदार कमवत आहेत. टनामागे खर्च सोडून 1000 रुपये मिळवले जात आहेत. ज्या कारखान्याचे 10 लाख टनाची गाळप आहेत त्यांनी तर कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी कारखानदारी मिळवते, साखर कारखाने मिळवत आहेत. मग असं असताना दुसऱ्या बाजूला आपल्या सोलापूर जिल्ह्यापुरतं जरी बोलायचं झालं तर हा सहकारी तत्वावरचं कारखानं चालवायला देणं, खाजगी कारखाने विकणं, हा झपाटा मग कारखाना परवडत नाही म्हणून का लावलाय नेमका? काय याच्या पाठीमागचं गौड बंगाल काय? ही सरळ सरळ एक टोळी आहे ही, आणि फसवाई टोळी आहे. ज्या शेतकऱ्यांनी आज पै गोळा करून, रुपया गोळा करून, शेअर्स भरून आपल्या स्वतःच्या मालकीचं कारखाना उभा केलं आणि काडीमोल किमतीने कारखान्याने विकलं. 31 कारखाना महाराष्ट्रात घेतलं या बोत्रे पाटलांनी. 17 कारखाना स्वतः मालकीच केलं. हे बोत्रे पाटील ही बाहुला आहे. याच्या पाठीमाग अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणेचा मुलगा यांची तिघाची पार्टनरशिप आहे. आणि ही कारखाना अडचणीत आणायचं, ह्यांना कर्ज द्यायचं नाही लवकर, आणि असं त्यांना त्यांच्या मागे भुंग लावायचं, ईडी सीडी लावून त्यांच्या मागे भुंग लावायचं. आणि ती कारखाना असा घायला चेअरमन आला पाहिजे. ती मनानं ह्यांना म्हणतोय घ्या, पण मला जेलमध्ये काय जायला लावू नका. गंभीर आरोप करताय तुम्ही. ही लय मोठी टोळी आहे. तुमचं माझं आपण रक्ताचं पाणी करून, कष्ट करून हे आपलं राजवाडं उभा केले ते. ह्या यशवंतराव चव्हाणांनी सहकार वाढवलं, सहकार रुजवलं. काय त्या माणसांची स्वप्न होती. इकडे कोल्हापूरला नागनाथ अण्णा नायकवडे आणि पंढरपुरात औदुंबराव पाटील. डबल चहा जर मीटिंग मध्ये एखादा डायरेक्टर प्याला तर रागानं बघत होती. काय त्यांची वागण्याची पद्धत होती, किती त्यांचा काटकसरपणा होता. आणि काय आज परिस्थिती आहे. अहो अण्णा असताना 1000 रुपये दर दिला. हो अण्णा वारून किती दिवस झालं, सत्ता जाऊन 25 वर्ष झाली. हो 1000 रुपये दर त्यावेळेला दिला. खाज्याचं पोतं 200ला मिळत होतं, युरिया 100ला मिळत होती, डिझेल 20 रुपयाला मिळत होतं, पेट्रोल 25 रुपयाला मिळत होतं. ही काळ होता तवा 1000 दिलं. आज महागाईनं हाकार माजवलाय. आज कुठे गेले एवढे पैसे? 100 कोटी रुपये आमदारकीला उधळते ती. एका गावात 40 लाख द्यावं. एका गावात, तालुक्यात 100 खेडी आहे. एवढं मोठं शहर आहे. इतका पैसा यांनी मारलाय की अक्षरशः
शेतकरी दिसू धडीला मिळवला यांनी आणि दिवसात शेतकरी डोळ्यात चटणी टाकायचा कार्यक्रम आहे. सरळ टेजवरनं गडी गावात येऊन गरज त्यात मी किती चांगला आहे. ह्याच्यासारखा नालायक माणूस हावळा आहे खाली दुसरा कोण नाही. ही वस्तुस्थिती आहे. खरं एका बाजूला हे सगळं होत असताना मला असं वाटतं की आता संघटना या ऊसाच्या बाबतीमध्ये सातत्यानं आक्रमक होतात. मी एक बाजू बघतोय की तुम्ही लोक जर वर्षी सातत्यानं मी आता पाठीमागची 3 वर्ष झालं इथल्या पत्रकारितेमध्ये काम करतोय पंढरपूरच्या आसपासच्या वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन हाताळलेत. मी ऊस दराच्या संदर्भातलं असतील किंवा दुधाच्या संदर्भातले असतील. मला हे कळत नाही की तुम्ही ऊसाच्या संदर्भातले हे हिशोब सातत्यानं लोकांच्या समोर मांडून किंवा हे अशा पद्धतीची लूट आपली होते, काट्या मारला जातोय. बऱ्याच तुम्हाला माहित आहे की बऱ्याच साखर कारखान्याचे ऊस घेण्याचे काटे वेगळे आहेत आणि साखर मोजून देण्याचे काटे वेगळे आहेत. हे सगळं सामान्य सभासदाला माहीत असून सुद्धा सभासद त्या पद्धतीचा निर्णय घेत नाही किंवा तेवढा तो पिटून उठत नाही. काय कारण असतील? किंवा तुम्ही लोक आता तुमच्या अंगावर 30-35 केसेस आहेत हे मला माहित आहे, कारण मी ह्याच भागातला आहे. मी तुम्हाला लहानपणापासून बघतोय. हे असं असताना इथला सामान्य सभासद मात्र त्या ताकदीने पिटून उठत नाही. नेमकी अशी कुठली गोळी आपूची ही चेअरमन किंवा या लोकांनी नेमकी इथल्या सभासदांना दिली आणि त्याचं करायचं नेमकं? कारण ही लोक कधी जागी होणार आहेत? हे गावातलं जे गाव पुढारी आहेत, गाव पुढारी त्यांना संचालक व्हायला पाहिजे, जिल्हा परिषद पाहिजे, पंचायत समिती पाहिजे आणि गावात सरपंच पाहिजे, कोणाला सदस्य पाहिजे आणि कुठनं पाहिजे? त्या पार्टीतनं पाहिजे. ह्यांनी सगळं गावगाडा नासवलेला आहे. तालुका, जिल्हा आणि देशातल्या शेतकऱ्यांचं वाटोळं जर कुणामुळे झालं असेल तर ह्या लोकांमुळे. ती ह्यांना फक्त थोडं थोडं तांदूळ टाकायचं. ज्यानं बोलवायचं काम केलंय त्याला तांदूळ आणि जे आलाय त्याला सुरी कापायचं. अशा पद्धतीचा कार्यक्रम या साखर क्षेत्रामध्ये आणि या ग्रामीण भागामध्ये सध्या चालू आहे. सभासदाच्या दारामध्ये त्याच्या घरामध्ये चांगली टीव्ही नाही, असली तर बॅलन्स टाकाय पैसा नाही, त्याच्या घरी पेपर येत नाही, त्याला चाललंय काय हेच कळत नाही. ही शोकांतिक आहे. या सगळ्या टोळीला साखर कारखाना आपण बऱ्याच वेळा बघितलं की इथं साखर कारखानदारी ही बऱ्यापैकी राजकारण्यांसाठीचा राजमार्ग असणारे कारखानदार आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आधी कारखान्याचं चेअरमन व्हा आणि नंतर आमदार व्हा अशा पद्धतीचं काम जवळपास सगळ्याच भागामध्ये चालतं. किंवा इथं नुसतं पंढरपूर तालुक्यामध्ये सुद्धा बघितलं तर जी लोक आमदार राहिली, सुरुवातीची काही नावं सोडली, तर ती मंडळी कुठल्या ना कुठल्या साखर कारखान्याची चेअरमन राहिले किंवा ती आधी एका कारखान्याची चेअरमनच झाली आणि नंतर ती इथल्या भागामध्ये आमदार म्हणून त्यांनी काम केलं. हे सगळं असताना राजकारणासाठी लागणारा पैसा आणि इतर वर्षभर होणारे खर्च हे भागवण्यासाठी एक अड्डा म्हणून साखर कारखानदारी सध्या राजकारण्यांसाठी आहे असं वाटते. त्या संदर्भात 100% सहकारी दूध संस्था पूर्ण खाऊन टाकल्या. राजकारणाचा एक अड्डाच केलता. सहकारी दूध संस्था संपल्या. सहकारी बँक होती आपली, जिल्हा मध्यवर्ती बँक. ट्रॅक्टर मिळायचं तिथं, आपल्याला पीक कर्ज मिळायचं, मध्यम मुदतीची कर्ज मिळायची. ह्यांनी बँका खाऊन टाकल्या. आता सहकारी कारखाना, प्रत्येक सभासदाला कारखान्या वाटतंय माझाही कारखाना आहे. ती कारखाना सुद्धा आता खायचा नवीन पायंडा ह्यांनी पाडलेला आहे. म्हणजे सहकार ही नुसतं कागदावर ठेवायचं, नावाला बाकीचं सगळं ह्यांनी काबीज करून टाकलेलं आहे. तुम्ही जर आमचा सभासद जर विचारायला गेला त्याचं कारण अडवायचं. ती सभेत उठून बोलला त्याचा ऊस अडवायचा, त्याचं सभासदत्व रद्द करायचं आणि त्याला नियम घालायचा 3 वर्षातनं तुझा ऊस आला तर तुला सभासदत्व नाही. न्यायचं ह्यानीच नाही, अडवून टाकायचं. अजिबात आणाय नाही म्हणून सांगायचं चिडवायला ट्रॅक्टर मालकाला, तुला नोकरीवरून काढीन, तुझं वाहन काढीन, दम द्यायचा. इतक्या पद्धतीच्या खालच्या पातळीचं राजकारण ही कारखानदार चेअरमन संचालक करते. म्हणजे लोकशाही आहे का जिवंत मिली आहे ही खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. एवढी वाईट अवस्था शेतकऱ्याची केली ह्यांनी. ही वस्तुस्थिती आहे, हे आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज खऱ्या अर्थानं तरुण पोरं जर शिकली सवरली, कुठंतरी एखाद्याच्या 10 घरात एखाद्या घरात चांगला मोबाईल आला म्हणून थोडं कळायचं लागले. पण आमच्या आज्याला आणि बापाला भयानक लुटले. काहीच कळू दिलं नाही, इश्यू बी कळू दिलं नाही आणि काहीच कळू दिलं नाही. ह्या आबाळाखाली जर
भयानक अन्याय जर कोणा होत असेल तर शेतकरी होतोय. ही चीड शेतकऱ्यामध्ये का तितकी ताकदीने दिसत नाही? किंवा उद्या आता तुम्ही 15 तारखेला त्या संदर्भानं शेतकऱ्यांना एकत्र करायला चाललाय, तुम्हाला वाटतंय ते आंदोलन यशस्वी होईल, परंतु बऱ्याच वेळा मी बघतो की शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला गावातली 2-3 माणसं ठरलेली नेमून तीच माणसं पदरचं तेल टाकून पंढरपूरला जिथं कुठं रस्त्याची अडवणूक किंवा तुमचं जे रस्ता रोको ठरलाय त्याला येते. आणि एखादा पुढारी यायचा असला की क्रुझर भरून गावातनं लोक त्या पुढाऱ्याच्या कार्यक्रमाला जाते. तर ही अडाणी पण शेतकरी गुलाम बनवले क्लोजरचं पैसे, जेवाय पैसे, चहा पाण्याला पैसे, गुलाम बनवले. स्वाभिमानानं जी जगणारी जनता होती म्हणजे त्याला मालक आहे हे विसरून ती भिकारी झालाय. मालक खरा कोण आहे? शेतकरी आहे, सभासद आहे. आणि जे चेअरमन संचालक सेवक आहेत, ही सेवक झाले तर मालक, आणि खरा मालक आहे ती झालाय गडी. ही अवस्था निर्माण झाली. तुम्ही मागा एक प्रश्न विचारला की एवढं चंद्रभागा कारखान्याचं एवढं असं केलं असताना परत निवडणूक कसं काय त्यांना निवडून दिलं? तालुक्यात एक भावना निर्माण झाली की बाबा एकाच माणसा ताब्यात 2 संस्था नको. एका माणसा ताब्यात 2 संस्था नको, वेगवेगळ्या संस्था ठेवूया. आणि सगळ्या संस्था जर एकाच मालकाकडे गेल्या तर गळचिपी होईल, म्हणून त्या माणसाला दिली. माणसाने दिली चालवाय, त्या माणसानं चालवाय दिला. दराला कायम मागती माणूस आहे, गाळप कायम कमी आहे, विश्वासार्हता पूर्ण कमी झाली, संपली म्हणलं तर वावगं ठरणार नाही. मग सरकारनं काय अडचणी आणल्या असतील? स्वतःचा नाकर्तेपणा पण आहे, स्वतः बी सक्षमपणे जी त्यात वाहून घेऊन चालवायला पाहिजे होता त्या पद्धतीने चालवलं गेलं नाही. आज एक आदर्श चालवायला पाहिजे होता तसं चालवलं गेलं नाही, त्यामुळे ही अवस्था झाली. आज काय चालू आहे? आज प्रत्येक जण गडी उठतोया, कोण ऐकतंय, कोण चालवाय देतंय. तुम्ही संस्था कुणाच्या येत्या? आमचं पैसे आहेत, आम्ही मालक आहे, तुम्ही आमच्या परस्परच विकायला लागलाय. म्हणजे सरकार सुद्धा ह्यांना पाठीशी घालते, कारण की येणारी हीच आहे ती, यांची टोळीच आहे. साखर आहे ह्यांना मॅनेज, साखर सहसंचालक ह्यांना मॅनेज, सहकार मंत्री ह्यांचाच ह्यांना मॅनेज, चेअरमन हीच, आमदार हीच, खासदार हीच. त्यामुळं ही लुटायला चालू आहे, ही साखळी तोडायला लागेल सामान्य माणसाला. त्या कारखानदाराचा लुटायचा धंदा चालू आहे. मला वाटतं कुठेतरी तो लुटायचा धंदाच मला वाटतं थांबणं जास्त गरजेचं आहे. खरं तर ही खंत आहे ह्या सगळ्याच्या पाठीमागे. मी पुन्हा तो प्रश्न जो विचारतोय की या साखर कारखानदारांच्या विरोधामध्ये जो सभासद आहे, जो मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचाच कार्यकर्ता आहे, आणि इथं साखर कारखानदारी ही आमदारकीसाठीची त्या ठिकाणी मोठं भांडवल आहे, आणि त्यामुळे साहजिकच ते साठलोट होतंय, आणि त्यातून खरं तर खऱ्या अर्थानं गळचप्पी ही इथल्या सभासदांची, ऊस उत्पादकाची होते. परंतु ऊस उत्पादकालाच कळत नाही की आपण आपल्या पायावर किती मोठा धोंडा त्या ठिकाणी मारून घेतोय. अगदी या मुलाखतीच्या सुरुवातीलाच 1 टनापासूनचा जो हिशोब इथं समाधान फाटे यांनी लिहून आणलाय, त्यामध्ये इथिनॉल, स्पिरिट, राख ही सगळं मळीबिळी ही सगळ्या गोष्टी सोडून जवळपास 6,400 रुपये हे टनामागं त्या ठिकाणी साखर कारखान्याला मिळतात. यामध्ये खेपमागं हाणलेला काटा धरलेला नाही. त्यातला खर्च सोडून जवळपास 4100 ते 4200 रुपये, पुन्हा सांगतो, मळी, कंपोस्ट आणि काटामारी सोडून त्या ठिकाणी इथल्या कारखानदाराला मिळत आहेत. आणि जर 1000 रुपये टनामागं फायदा तुमचा असेल आणि 10-10 लाख टनाचं, 5-5 लाख टनाचं गाळप असेल, तर किती कोटी रुपयांचा नफा हा एकट्या चेअरमनला आणि तिथल्या संचालक मंडळांना ते देत असतील तर त्या ठिकाणी होतोय हे चित्र इथं बघायला मिळते. मला वाटतं हे कुठे थांबायला पाहिजे. निश्चितपणानं साखर कारखानदारी वाचली पाहिजे, चेअरमन, संचालक मंडळांना देखील 2 पैसे हा व्यवसाय मिळाला पाहिजे, पण खायचं किती हा एक नैतिक विचार देखील इथल्या व्यवस्थेनं, इथल्या संचालक मंडळ, चेअरमन यांनी केला पाहिजे. साखर कारखानदारीच्या बाबतीमध्ये बोलत असताना निव्वळ हा व्यवसाय म्हणून बघणं फार महत्वाची गोष्ट आहे, कारण हे असं नाही झालं, एकदा त्यामध्ये राजकारण आलं की मग बऱ्याच वेळेला आपला चेअरमन लुटतोय हे माहीत असून सुद्धा बरीच लोक मग त्या चेअरमनच्या विरोधामध्ये बोलत नाहीत, कारण तिथलं त्याचं गावातलं राजकारण त्या चेअरमनच्या गटाच्या जीवावर अवलंबून असतं. आणि मग ते जे सुतुडा गुतुडा किंवा जी साठलोट आहे, किंवा इथं मी तुला वाचवायचं आणि तिथं तू मला वाचव नावाची जी गोष्ट आहे,
त्याच्यामध्ये या राजकारणापासून मैलोदूर असलेला जो सामान्य सभासद आणि शेतकरी आहे तो मात्र भरडला जातोय. ना त्याला गावामध्ये चांगली पदं मिळत आहेत, ना त्याला कारखान्यावर गेल्यावर किंमत मिळते, ना तो कुठल्या लाभाच्या पदामध्ये, ना कुठल्या मलिद्याचा तो वाटप करे. तो फक्त ऊस शेती पिकवतो, जी शेती प्रचंड सतत अडचणीत होत चालले. एका बाजूला ऊसाचे उतारा एकरी अवरेज कमी पडतोय आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्याचा उत्पादन खर्च आहे तो सातत्यानं वाढतानाचं चित्र त्या ठिकाणी बघायला मिळतं. आणि मग ह्या सगळ्याच्या मध्ये इथला जर शेतकरी वाचला नाही तर उद्या हे सगळं त्या ठिकाणी बिघडत जाणार आहे. अस्वस्थता वाढणार आहे. गावगाड्यातला तरुण त्या ठिकाणी जो आज शांततेत आहे तो उद्या दगडं घेऊन या चेअरमनच्या, संचालक मंडळाच्या किंवा इथल्या व्यवस्थेच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि ते आपल्या कुणालाच न परवडणारं चित्र आहे. इथली जी व्यवस्था आहे ती इथल्या चेअरमन असतील, संचालक असतील किंवा संस्थाचालक असतील. मगाशी तर ह्यांनी जे गंभीर आरोप केले त्यामध्ये इथले सहकार मंत्री, साखर कारखान्याचे आयुक्त, उपायुक्त, उपसंचालक ही सगळी मंडळी यांची मोठी चेन ही आता सर्वश्रुत आहे, ज्ञात आहे सगळं. मला वाटतं हे ओपन सिक्रेट आहे, म्हणजे लपून काही राहिलेला भाग नाही येतो. ज्या पद्धतीनं एखादा कारखान्याला नवीन आयुक्त आल्यानंतर ज्या पद्धतीनं चेअरमनची पळापळ चालू होते, त्याचा जाऊन सत्कार करायची, त्याला नेऊन पार्ट्या खाऊ घालायची, त्यातनं हे साठवलोट आहे हे निश्चितपणानं समोर येते. परंतु असं असलं तरी त्यातलं खायला पाहिजे, चेअरमननी खाऊ द्या. पण 100-200 रुपये टनामाग खाल्लं तर सुद्धा 10 टनाचं 100 रुपयेनं लई पैसे होत्यात. 1000 रुपयेनं म्हणजे किती पैसे खायचे, एवढ्या पैशाचं करायचं काय? त्यातनं उद्याच्या निवडणुका, मग मतांची विक्री, मतं विकत घेणं, हा जो भ्रष्टाचार त्या पाठीमागे होतोय त्याला त्या ठिकाणी कुठेतरी चाप बसला पाहिजे. त्यासाठी सामान्य जनांनी आवाज उठवला पाहिजे. दुर्दैवानं मी ह्या शेतकरी संघटनांच्या बऱ्याच आंदोलनामध्ये पत्रकार म्हणून सहभागी असतो. वाईट ह्याचं वाटतंय की नुसतं पंढरपूर तालुक्यातल्या आंदोलनामध्ये बोलायचं झालं तर कायम ही ठरलेली 20, 25, 30 नावं मला कायम दिसतात की तीच नावं रस्त्यावर आंदोलनासाठी बसलेली असतात. तीच माणसं केशी अंगावर घेतात, त्याच माणसांना पोलीस उचलून नेतात आणि त्या 30-40 जणांच्या जीवावरच इथलं सगळं चाललंय. दर वाढले साखर कारखान्याचे त्या 30-40 जणांमुळं, तर त्या ठिकाणी फायदा संबंध सगळ्या जणांना आहे. ऊसाचे दर वाढ नाही तर दुधाचे दर वाढव. परंतु त्यानंतर ह्या लोकांचं काय होतं ह्याकडे कोणाचंही लक्ष अजिबात सुद्धा नसतं. परंतु यांच्या लढाई चालू असताना मात्र शेतकरी सामान्य हा घरात बसतो, ही त्याहून दुर्दैवाची गोष्ट आहे. मला एक प्रसंग इथं नमूद करायचा आहे जो गंभीर आहे. त्याच्यामध्ये मला आठवतं की आम्ही तुंगतमध्ये आंदोलन करत असताना दुधाच्या दराच्या आंदोलनासाठी ही सगळी मंडळी रस्त्यावर बसली असताना तिथं एक शेतकरी दोन्ही बाजूला दुधाच्या किटल्या अडकावून ज्या पद्धतीनं हॉर्न मारत 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 रस्ता काढत होता आणि त्याला आमच्यातल्या एका शाण्यानं अडवलं आणि सांगितलं हे तुझ्या दुधासाठी चाललंय काय, इथं बस. त्यावेळेला त्यानं ज्या पद्धतीची उत्तरं दिली आणि त्या पद्धतीने तो निघून गेला, त्यातून इथली जनता ही खुळी आहे किंवा ती आंधळी आहे हेच यातून नमूद होतंय. कारण इथं ऊसाच्या आंदोलनाच्या संदर्भानं नुसते सहकारी साखर कारखाने मोजले, म्हणजे विठ्ठल सहकारी, चंद्रभागा सहकारी, पांडुरंग सहकारी आणि दामाजी सहकारी असे या तालुक्यातले 4 सहकारी आणि भीमा सहकारी 5वा, हे 5 सहकारी काढले जवळपास 1,00,000, 1,25,00,000, 1,50,000 सभासद निघतायत. आणि ऊसाच्या आंदोलनाला मात्र 30-40 लोक असतात. हे या आंदोलनाचं दुर्दैव आहे. आणि जोपर्यंत इथली सामान्य जनांची ताकद ह्या आंदोलनकर्त्यांच्या पाठीमागं येणार नाही, तुम्ही तुमच्या हक्काच्या लढाईसाठी लढणार नाही, तुम्ही त्या साखर कारखानदारांना, चेअरमनला जाब विचारणार नाही, तोपर्यंत तुम्हाला इथं कुणीही वाचवायला येणार नाही. हे बिचारे आंदोलन करतील. आम्ही पत्रकार म्हणून TRPसाठी 2 पैशासाठी हे सगळं दाखवत राहू. परंतु तुमच्या हातात शेवटी जळल्यालं त्या ऊसाचं पाचरूट आणि त्याचं कुठेतरी 4 खोड्या जाळायसाठी घरी स्वयंपाकाला एवढंच मात्र शिल्लक राहणार आहे. याचा विचार जर आज नाही केला तर मगाशी बोलता बोलता मध्येच म्हणलं की नेपाळ होणार आहे. पुढची पिढी जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि ऊस एक असं पीक आहे जे खऱ्या अर्थाने इथल्या मातीमध्ये बऱ्यापैकी पद्धतीने येतंय. इतर पिकांचा विचार केला तर ती पिकं घेण्याची रिस्क फार मोठी आहे. ते पिकवण्यासाठी शेतकऱ्याला जे वातावरण आहे ते इथलं अनुकूल नाही. यावर्षी 14 मे पासून सुरू झालेला पाऊस आज 28 मला वाटतं ऑक्टोबर आहे, तरी देखील 27 ऑक्टोबर आहे, तरी देखील बाहेर पाऊस चालू आहे. म्हणजे पाऊस या पद्धतीचा आहे. वातावरण बदलतंय, क्लायमेट चेंजचा प्रश्न आहे. बाकीच्या खतांच्या किमती वाढत आहेत, औषधं, कीटकनाशक वाढत आहेत. या सरकारी वेगवेगळ्या योजना आल्यामुळं लोकांकडे आयता पैसा गेलाय, त्यामुळं मजूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येत नाही. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींना तोंड देत जर शेतकऱ्यानं शेती करायचा निर्णय जर सोडून दिला तर तुम्ही सगळं ऑनलाईन खरेदी करू शकचाल, तुम्ही सगळं टेक्निकली कमवू शकचाल, निर्माण करू शकचाल. परंतु खायचं अन्न मात्र तुम्हाला शेतकऱ्यानंच पिकवलेलं खावं लागेल. त्यामुळे तो जगला पाहिजे याचं भान इथल्या व्यवस्थेने ठेवणं गरजेचं आहे. ऊसाच्या संदर्भाने जे काय आता चर्चा झाली, उद्याच्या 15 तारखेला ज्या पद्धतीने तुमची ही इथली साखर परिषद, आंदोलन हे सगळं चालणार आहे, त्याला मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हा. या लढाईमध्ये आज नाही सहभागी झाला तर उद्या तुमचं पोरगं, तुमचा भाऊ तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की ती लढाई लढत असताना तू कुठे झक मारायला गेलता. हा साधा प्रश्न फक्त लक्षात घ्या. या लढाईमध्ये आम्ही पत्रकार म्हणून तुमच्यासोबत पहिल्यापासून आहोत, इथून पुढच्याही काळामध्ये आहोत.
या चांगल्या विषयाला हात घातला, हा मुद्दा मांडला. हा हिशोब थोडासा 19-20 असेल, ह्याच्यामध्ये आकडे मागे पुढे असतील 5-10 रुपयाचे, जास्त वाढतेच. कारण यांनी मगाशी जुनं फोटो टाकला, त्यामध्ये बॅगॅस 300 निघत होतं किलो, इथे 270 धरले. म्हणजे तसा हा कमी धरला हिशोब. ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त पैसा हा इथल्या साखर कारखानदारांना मिळतोय. मग दुसरा मुद्दा असा राहू शकतो तुमच्या मनामध्ये की मग या कारखान्यावर असलेली कर्ज फिरली पाहिजेत नाही, त्यासाठीचा पैसा तुम्ही कुठे धरलाय, तर ते केले ते मग कुणी, हाही प्रश्न तितकाच महत्वाचा आहे बाबांनो. ते त्यांनी तिथल्या राजकारणासाठीच केलेली कर्ज आहेत. एक्सपान्शनच्या नावाखाली तुम्ही कर्ज करताय, तर त्या संदर्भातले पैसे देखील कापून शेतकऱ्याकडून घेतले जात आहेत. त्यामुळं तिथेही लपायला चान्स तुम्हाला निश्चितपणे नाही. या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून उद्याच्या 15 तारखेला जी इथली साखर परिषद असणार आहे, ऊस परिषद असणार किंवा आंदोलन असणार आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हा आणि आपल्या हक्काची लढाई लढा. माध्यम म्हणून आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत. धन्यवाद. नमस्कार.